अरे कोणती देवी? आज मी तुम्हाला व्हिडिओत अनेक गोष्टी सांगणार आहे, त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची असणार आहे की हा सगळा धंदा चालतो कसा? की थरथर 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 कापतात, कुठेतरी व्हायब्रेटर घातल्यासारखं वागतात आणि आम्ही ते काढून घेऊ. प्रेतबाधा, भूतबाधा अशातले शब्द वापरले जातात. तुमची लायकी आहे का की तुमच्या शरीरामध्ये भगवतीचा संचार होईल, देवीचा संचार होईल? म्हणजे माणूस आहे का बाई ओळखू येऊ नये असले धंदे करायचे. पुरुषांवरती सुद्धा अत्याचार या लोकांनी केले असतील. याची सुरुवात झाली कुठून? कसब्यामध्ये जिवंत काळूबाई आहे, जिवंत काळूबाई. कंबर हलवून नाचणे ह्याला मी काही कला मानत नाही. ज्यांची कुलदेवता काळूबाई आहे, येडेश्वरी देवी ज्यांची कुलदेवता आहे, ते सुद्धा लोक मंदिरात जात नाहीत आणि देवीच्या नावाखाली कमरा हलवून नाचायचं. तुळजाभवानी मंदिर परिसर, सप्तशृंगी देवी मंदिर परिसर, सगळीकडे धिंगाणा घालून वाट लावायला सुरुवात केली आहे. किती, कोणतं, कसं, कुठे आणि किती प्रकारे लफड आहे माहिती आहे. यांच्याच लोकांनी एवढे गलिच्छ आणि घाणेरडे कांड मला सांगितलेत. तुम्हाला सांगतो कोणाचं काय कांड आहे, कोणी कुठे किती काय कसं केलंय. हळूहळू या सगळ्यांबद्दल मी बोलणारच आहे. यांचे काय काय कांड आहेत या सगळ्या गोष्टी हळूहळू पुढे येतीलच. लिस्ट मोठी. हर हर महादेव. नमस्कार, मी निशिकांत. परवा एक व्हिडिओ मी केला होता, त्यामध्ये धर्माची बदनामी करणाऱ्या पुणे आणि परिसरातल्या, खास करून पुणे आणि परिसरातल्या भोंदू बुवाबाजी करणाऱ्या तथाकथित गुरुवर्य, बाबा, पप्पा आणि इतर लोकांबद्दल बोललो होतो. माझ्या व्हिडिओवरती बऱ्याच जणांनी कमेंट करून विचारलं आणि त्यांची मतंही सांगितली यांच्याबद्दल, आणि अनेकांनी पर्सनलला सुद्धा मेसेज केले की काय काय यांचे धंदे चालतात. ॲक्च्युली सर्व परिचित आहेत की काय फालतूपणा हे लोक करतात, पण त्याही पुढे जाऊन अनेकांना प्रश्न आहेत की हे असं सगळं का चालतंय, याच्यामागे कारण काय. अनेकांचं म्हणणं आहे की त्यांचं तरी काय चुकलं, लोक त्यांच्या पायाशी जातात, लोक त्यांच्या चरणावर लोळण बिळण घेतात, त्यांचं काय पाय धुवून तीर्थबिर्थ पितात, तर मग लोकांची चूक आहे. आता आज मी तुम्हाला व्हिडिओत अनेक गोष्टी सांगणार आहे, त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची असणार आहे की हा सगळा धंदा चालतो कसा, बेस काय, कशाच्या जोरावरती हे सगळे धंदे ते करू शकतात, करतात, त्यामागे सगळ्यात मोठं कारण काय. तर बेसिक पहिली गोष्ट आहे लोकांना भीती दाखवणे आणि त्यांच्याकडून फायदा करून घेणे. भीतीवरती सगळा धंदा चालतो. तुम्हाला सांगितलं जातं की तुमच्यावरती कोणत्या तरी गोष्टीची बाधा आहे किंवा निगेटिव्हिटी आहे. निगेटिव्हिटी तरी हा खूप सोबर शब्द झाला. असं सांगितलं जातं तुमच्यावरती करणी केली आहे किंवा तुमच्यावरती काहीतरी प्रेतबाधा, भूतबाधा अशातले शब्द वापरले जातात आणि आम्ही ते काढून घेऊ. आम्ही का काढू, तर आमच्या अंगामध्ये वारं येतं. वारं येतं म्हणजे ते असं ह ह ह ह ह ह असं तुम्ही फार व्हिडिओ बघितले असतील की थरथर 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 कापतात, कुठेतरी व्हायब्रेटर घातल्यासारखं वागतात. तर असल्या गोष्टी करून लोकांना भासवलं जातं की आमच्या अंगामध्ये देवीचा संचार येतो. अरे विचार करा, भगवतीसारखी अतिप्रचंड शक्ती तुमच्या शरीरामध्ये कशी येऊ शकते? तुमची लायकी आहे का की तुमच्या शरीरामध्ये भगवतीचा संचार होईल, देवीचा संचार होईल, कोणत्याही देवतेचा संचार तुमच्या आतमध्ये होईलच कसा? यांचं वागणं बघा, यांचं बोलणं बघा, यांचे आचरण बघा, थोबाड बघा यांचं, कसे वागतात, कसे, म्हणजे गलिच्छ प्रकार हे लोक करत असतात आणि वरून हे दावा करतात की आमच्यामध्ये देवीचा संचार होतो. अरे कोणती देवी? बरं होतं तर होतो, समोरच्या व्यक्तीला काय सांगायचं की समोरचा व्यक्ती खिशात जाईल हे त्यांना माहिती असतं. बरं ज्या लोकांना भीती दाखवता येत नाही त्या लोकांना आमिष हे लोक दाखवतात की तुझे पैसे वाढवून देतो, पैसे डबल करतो. तुमच्या घरामध्ये देवीची स्थापना करा, काळूबाईची स्थापना तुमच्या घरामध्ये करा. तुम्हाला 3 महिन्यामध्ये फॉर्च्युनर म्हणजे फॉर्च्युनरच नाही, 3 महिन्यात तुमचं काम होईल. खूप सोनं तुमच्याकडे येईल, खूप पैसा तुमच्याकडे येईल. मग काय करा, तर सगळ्यात पहिले आम्हाला सोनं द्या. हा त्यांचा फंडा आहे.
आणि हा लिटरली चालतो. तुम्ही जे त्यांच्या परिचयातले असतील, त्यांच्या एरियात राहणारे असतील, जे त्यांना जवळून ओळखत असतील, अशा सगळ्या गुरुवर्य लोकांच्या आसपासच्या लोकांना विचारून बघा की यांचा धंदा कसा चालतो. यांचं असं असतं, तुमच्या घरामध्ये जर देवी बसवायची असेल तर आम्हाला सगळ्यात पहिले सोनं द्या, आम्हाला कपडे द्या, आम्हाला दान द्या, आम्हाला दक्षिणा द्या, मग आमच्या चेला चपाट्यांना द्या, आमची पहिल्यांदी घरं भरू द्या, मग तुमचे घरं कशी भरायची ते आम्ही सांगतो. मग नंतर बहुतेक यांचा असं आहे की तुम्ही पण अजून 2-4 जणांना सांगा, त्यांच्याकडून तुम्हाला पैसे येऊ द्या. आणि मग असं करून हळूहळू ते आपल्या पट्ट्यात घेतात. आणि काही दिवसांनंतर, काही महिन्यांनंतर, काही वर्षांनंतर ज्याच्या घरी देवी दिली होती तो चांगला माणूस, व्यवस्थित कष्ट करणारा, मग तो शेतकरी असेल, दुकानदार असेल, कोणीही असेल, काही दिवसांनी यांच्याच लाईनीत बसलेला दिसतो. वेलवेटचे कपडे घालायचे, बेंबीपर्यंत बटणं उघडेच ठेवायचे, नकली का असली माहिती नाही पण सोन्याच्या माळा घालायच्या, सोन्याच्या चैना घालायच्या, लाली लावायची, लिपस्टिक लावायची, पावडर लावायची, मोकार काय काय मेकअप करायचा. म्हणजे माणूस आहे का बाई ओळखू येऊ नये असले धंदे करायचे. आणि देवीच्या नावाखाली कमरा हलवून नाचायचं, हे असले धंदे यांच्याकडून करून घेतले जातात. ह्याला एक ट्रॅप, तुम्हाला हा ट्रॅप दिसेल जर तुम्ही बघितलं. म्हणजे जेवढे तुम्हाला हे गुरुवर्य दिसतात आहे ना, सो कॉल्ड स्वतःला गुरुवर्य म्हणवणारे, याची सुरुवात झाली कुठून? सगळ्यात आधी पुण्यामध्ये याची सुरुवात झाली. कोण होता तो? कमलेश का अमलेश काहीतरी नाव आहे. त्यांनी सुरू केलं, माझ्या घरी कसब्यामध्ये जिवंत काळूबाई आहे, जिवंत काळूबाई. कोणतं? तो स्वतः जिवंत काळूबाई. आणि त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी सुरू केल्या. तिथून जे हे फॅड मार्केटमध्ये पसरलंय सगळीकडे, त्याला प्रसिद्धी मिळाली. तो मोठा रील स्टार झाला, त्याचं मोठं मंदिर झालं, त्याला मानणारे लोक झाले, जे काय असेल ते झालं असेल. पण त्याला बघून अनेकांनी कॉपी करायला चालू केलं आणि ह्या गोष्टी वाढत गेल्या. नुकसान कोणाचं झालं? हा ट्रॅप सगळा पसरवला गेला. मग एक झालं की 2, दुसरा झाला की तिसरा, त्याचं बघून चौथा. तुम्ही या लोकांचे इंस्टाग्राम प्रोफाईल बघा. जोपर्यंत हे बाबा नव्हते, म्हणजे सो कॉल्ड गुरुवर्य, भोंदू, बाबा, पप्पा, मम्मी, दाजी, जे काय असतील ते स्वतःला नावं लावून घेतात, ते जोपर्यंत हे नव्हते तोपर्यंत हे लोक काय करत होते? यांचं आयुष्यात काय व्यवस्थित चालू होतं? असा मला एक माणूस दाखवा की जो व्यवस्थित जॉब करत होता, बिझनेस करत होता, ज्याचा आयुष्यात व्यवस्थित काहीतरी चालू होतं आणि हे सगळं सोडून तो कुणीतरी गुरुवर्य झाला. हे सगळे रिकामचोट बेरोजगार लोक होते. यांच्या इन्स्टा प्रोफाईलवर जर तुम्ही मागे 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 गेलात तर ह्यांचे फोटो तुम्हाला दिसतात की कालपर्यंत हा पोऱ्या नॉर्मल होता, लगेच दुसऱ्या दिवशी साडी नेसून कंबर हलवून नाचताना दिसला. ह्याच्या अंगात एका दिवसात देवी आली कसं काय? एका दिवसात हा नॉर्मल माणसाचा पलटून गुरुवर्य झाला कसं काय? काय आहे ही स्कीम? लोकांना दिली जाते. पैसा कमवण्याचा सोपा मार्ग, फुकट पैसा कमवायचा सोपा मार्ग आहे. काहीही करू नका, तुम्हाला कोणतं टॅलेंट लागत नाही, तुमच्यामध्ये कला लागत नाही. आता कंबर हलवून नाचणे ह्याला मी काही कला मानत नाही. ही काही कला नाही आहे. तुम्हाला टॅलेंटची गरज नाही, मेहनत करण्याची गरज नाही, तुमच्यामध्ये कोणती कला असण्याची गरज नाही. फक्त तुम्हाला शोबाजी करता आली पाहिजे. बाकी सगळं आम्ही बघून घेऊ. आमच्यासोबत 4-5 वेळा तुम्ही रीलमध्ये दिसलात तर अरे तो ह्या पप्पाचा चेला आहे, तो त्या कमलेशचा चेला आहे. मग याच्या पण अंगात कोण? काळूबाई येते. आता काळूबाईसारख्या देवस्थानाचा यांनी वापर करून 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 आजकाल लोक तिथे जाईनाशी झाली आहेत. ज्यांची कुलदेवता काळूबाई आहे, येडेश्वरी देवी ज्यांची कुलदेवता आहे, ते सुद्धा लोक मंदिरात जात नाहीत ह्या लोकांमुळे. यांचीच गर्दी असते तिथे. देवी राहिली बाजूला, यांच्या रील तिथे सुरू असतात. ह्या लोकांनी तुळजाभवानी मंदिर परिसर, सप्तशृंगी देवी मंदिर परिसर सगळीकडे धिंगाणा घालून वाट लावायला सुरुवात केली आहे. जे तुळजाभवानी मंदिराच्या आसपास किंवा तुळजापुरामध्ये राहतात, जे मंदिर परिसरामध्ये असतात, त्यांना विचारा की पौर्णिमेच्या दिवशी ह्यांचा काय फालतूपणा तिकडे चालतो. मागे तुम्ही रील पाहिली असेल,
देवीच्या मंदिर परिसरामध्ये जिथे देवीचा छबिना निघतो, भगवतीचा छबिना मार्गामध्ये ह्या लोकांनी एकमेकांना नारळ फेकून मारले, शिव्या देत होते, अर्वाच्य आणि घाणेरड्या शिव्या देत होते. का तर ह्यांच्या एका गटाची दुसऱ्या गटाशी मारामारी झाली, काहीतरी बाचाबाची झाली, शिवीगाळ झाली. तुझी पालखी पुढे की माझी पालखी पुढे, यांच्या काहीतरी पालख्या निघतात. हा सगळा पैसा कमवण्याचा धंदा आहे. यांनी देवीचा परिसर, भगवतीचा मंदिर परिसर, भगवतीचं मंदिर, तिथे पाळल्या जाणाऱ्या सगळ्या शुचिर्भूतता, मंदिरामध्ये पावित्र्य राखायचं असतं, कमीत कमी शांतता तरी राखायची असते, या सगळ्या गोष्टी त्यांनी धाब्यावर बसवल्या. तुळजापूरमध्ये राहणाऱ्या सगळ्यांना माहिती आहे की ह्यांचे काय धंदे चालतात. सप्तशृंग गडावरच्या सगळ्यांना तर पाठ झालेत की कोणत्या माणसाचा काय फालतूपणा चालतो, कोण कुठे जातो, कोणाचं कोणाशी किती, कोणतं कसं, कुठे आणि किती प्रकारे लफड आहे माहिती आहे. याच्याने होतं काय? धर्म बदनाम होतो. ह्या लोकांना कोणी बोलत नाही, ह्या लोकांना कोणी टोकत नाही, म्हणून यांचं फावतंय. अंधश्रद्धा निर्मूलनवाले गेले कुठे? ह्या लोकांना कोणी बोलत नाही, यामुळे यांची हिंमत होते की कोणत्या तरी लहान मुलीवरती अत्याचार करा. पुरुषांवरती सुद्धा अत्याचार या लोकांनी केले असतील, हे या लायकीचे लोक आहेत. लाजकाजे खातीर पोरं पुरुष बोलत नसतील, पण हे धंदे सुद्धा यांनी केलेले आहेत. खोटं वाटत असेल तर यांच्या जवळच्यांना विचारा यांचे काय धंदे चालतात. लोकल लोकांना विचारा, हे ज्या एरियामध्ये राहतात, की काय लायकीचे लोक आहेत, त्यांचे काय धंदे चालतात, कोणत्या गोष्टी हे करतात. यामुळे धर्म बदनाम होतो. कारण हे लोक धर्माला समोर ठेवून मागे ही सगळी कामं करतात. देवीची मूर्ती समोर ठेवायची, लोकांना असं भासवायचं की मी देवीचा भक्त आहे, आणि मागे अनेक प्रकारचे फालतू धंदे यांचे चालतात. आणि हे पेव प्रचंड प्रमाणात वाढतंय. दुर्लक्ष आपण स्वतः करतो. मी सुद्धा अनेक वर्षांपासून जाऊ दे यावर नको बोलायला, जाऊ दे आपल्याला काय करायचंय, कितीही त्रास होत असला तरी वेगळे मार्ग असतात की जिथून आपण टॅकल करू शकतो या गोष्टींना. समाजातून या गोष्टी कशा दूर होऊ शकतात यावरती आपण कार्य करू शकतो. पण होतं असं की सगळ्याच लोकांना आता हे नॉर्मल होऊ लागलंय. काळूबाईच्या इथे का, हा ठीक आहे, ह्या गोष्टी तर असतातच. अरे असतातच म्हणजे काय? सप्तशृंगीच्या गडापाशी गेलं की हे लोक असतातच. आधी होते का? ही प्रथा आहे का? ही परंपरा आहे का? असले धंदे करणं हे कुठं आपल्याकडे धर्मात लिहिलंय का? नाही ना. 8-10 वर्षापूर्वी ही लोक होती का? आत्ता ह्यांचा थिल्लरपणा का वाढू लागलाय? स्वतःला हे देवी म्हणून घेतात, मोठ्या मोठ्या मिरवणुका काढतात. मग तुझी मिरवणूक मोठी का माझी मिरवणूक मोठी? तुझा रथ मोठा की माझा रथ मोठा? माझे फॉलोअर्स जास्त का तुमचे फॉलोअर्स जास्त? एकमेकांना रीलवरून टोमणे मारणं ही कोणती पद्धत आहे? तुम्हाला पर्सनल लाईफमध्ये माझं म्हणणं एवढंच आहे, तुम्ही टिकटॉकर असा ना. टिकटॉकर लोक, रील स्टार लोक मोकार आहेत मार्केटमध्ये, जे एकमेकांना रीलमधून शिव्या देतात, टोमणे मारतात, धमक्या देतात. तू असं केलं तर मी तसं करेल, मी तसं केलं तर तू तसं करेल, आमच्या नादाला लागू नका, आम्ही हे करतो, आम्ही ते करतो. तुम्ही सगळं करा, देवाचं नाव मध्ये घेऊ नका, धर्माचं नाव मध्ये घेऊ नका. आज यांच्यातला एकही जण धर्मासाठी कधीही पुढे उभं राहिलेला तुम्ही पाहिलाय? हिंदू धर्माबद्दल कोणत्याही या लोकांनी कधी स्टँड घेतलाय? अनेक प्रश्न आहेत समाजापुढे. कोणता तरी यांनी सामाजिक गोष्टीमध्ये, सामाजिक कार्यामध्ये पुढाकार घेतलेला तुम्ही पाहिलाय का? याच्यातला एक कोणीतरी, एक गुरुवर कोणीही असेल, कितीही फालतू असेल, मला देणं घेणं नाही, पण कोणी एकानी तरी सांगितलंय का की संतांना फॉलो करा, संतांचे विचार मांडा, वाचा, आत्मसात करा. वारकरी संप्रदायामध्ये
प्रचंड ज्ञान सांगितलेलं आहे, तुम्ही वारकरी संप्रदायाच्या लोकांशी कनेक्टेड व्हा, ह्यांच्यातल्या कोणीतरी सांगितलंय? कोणीतरी एका तरी रीलमध्ये बोललं आहे का की तुकोबारायांची गाथा तुम्ही वाचा, आळंदीला गेलं तर माऊलींचं दर्शन घ्या? नाही, यांचं असे कुठेही जा, माझ्या पायाशी पहिले या, माझ्या पायाचं पाणी प्या, माझ्या पायाचं दूध प्या, अजून काहीतरी प्या, माझे खिसे भरा, माझं घर मोठं करा, हे असले धंदे यांचे चालतात. आणि आपण यांना धर्माचा माणूस म्हणून का बघावं आणि यांनी तरी धर्माचं नाव का घ्यावं? अशा अनेक गोष्टी आहेत. यांच्याच लोकांनी एवढे गलिच्छ आणि घाणेरडे कांड मला सांगितलेत, तुम्हाला सांगतो. लिस्ट मोठी, कोणाचं काय कांड आहे, कोणी कुठे किती काय कसं केलंय, त्या त्यांच्या पर्सनल गोष्टी आहेत. पण पुढे जाऊन हाच ट्रेंड बनण्याची शक्यता आहे. कोणीतरी लांडे का कोणीतरी होता, त्याला अटक केली. धर्माचं नाव बदनाम होण्याचं कारण आहे ना हे. असल्या फालतू लोकांमुळे धर्म बदनाम होत नसतो, परंतु नाव जेव्हा धर्माचं घेतलं जातं तेव्हा लोक सरळ सरळ हिंदू धर्माकडे बोट उचलतात. अरे ह्यांच्या धर्मातले असे लोक आहेत. जर लोकांना माहिती होतं, त्याच्या तोंडाकडे बघून कोणाला तरी वाटेल का की हा कोण आहे, काय करतोय, यांनी काय केलं पाहिजे, लायकी आहे का अशा लोकांची? आपण सगळ्यांनी आता लोक यांच्या पायाशी जातात कारण यांना ते भीती घालतात, आमिष दाखवतात. लोकांना पण झटपट श्रीमंत व्हायचं असतं. अरे झटपट श्रीमंत असं काहीही नसतं जगामध्ये. मेहनत करा, कन्सिस्टन्सी ठेवा. आजच्या भाषेत तुम्हाला सांगायचं तर कळशीत कळशी ठेवा. पण श्रीमंत होण्याच्या नादापायी असल्या फालतू लोकांच्या नादी लागू नका. जो कोणी तुम्हाला उपदेश देतोय ना, पहिले त्याचं तोंड बघा. तो तुम्हाला पैसे मिळवून देण्याच्या गोष्टी करतोय, त्याच्याकडे किती पैसे आहेत ते बघा. जो तुम्हाला सांगतो मी तुम्हाला मनःशांती देतो, त्याच्या तोंडावरती शांती दिसतीये का? लोकांनी सुद्धा या गोष्टी बघितल्या पाहिजेत. लालच बुरी बला आहे, आपण फक्त म्हणतो पण करत काहीच नाही. जोपर्यंत या गोष्टींकडे आपण लक्ष देणार नाही, हा फालतूपणा समाजामध्ये वाढत जाणार आणि त्याचा त्रास आपल्यालाच पुढे जाऊन होणार आहे. हळूहळू या सगळ्यांबद्दल मी बोलणारच आहे. यांचे काय काय कांड आहेत, या सगळ्या गोष्टी हळूहळू पुढे येतीलच. पण समाजाने सजग होण्याची गरज आहे. धर्माचं नाव घेऊन कोणीही काही बोलत असेल तर आधी त्या माणसाला चेक करा, तो कोण आहे, काय आहे, आणि धर्माच्या बाबतीत बोलण्याआधी त्यांनी केलंय काय. हां, रस्त्यावर चालणारा कोणताही वारकरी जर धर्माबद्दल बोलतोय तर त्याला साष्टांग दंडवत आहे, त्याला प्रणाम आहे, कारण त्यांचा आदर आहे. तो वारीत चाललाय, काहीतरी ज्ञानोबा तुकोबा यांचं ज्ञान त्याच्यामध्ये आहे. वारकरी सोडा, घरामध्ये आजी आजोबांपाशी जरी तुम्ही बसलात ना, दुनियाभरच्या सगळ्या गोष्टी, सगळं ज्ञान तुम्हाला त्यांच्या चरणाशी मिळेल. कुठे बाबा बुवांच्या नादी लागतात, काय गरज आहे याची? लोकांनी हे समजलं पाहिजे, त्याशिवाय गत्यंतर नाही. नाहीतर हे अख्खा समाज पोखरून खायला कमी करणार नाहीत. अशा लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत जाईल, कारण हा आता धंदा झाला आहे त्यांच्यासाठी. पण धर्माच्या नावाने हा धंदा खपवून घेतला जाणार नाही. हर हर महादेव.